आणि ते एवढं एक विशेष आहे बघा मित्रांनो. आता मला वाटलं होतं की खरंच आपण गणलोय बरं का बोटमध्ये बसलो ना. आता बाकीच्या काय काय बोट ज्या होत्या त्या अशा पूर्ण भरून चालल्या होत्या आणि मी ह्या बोटमध्ये एकटाच होतो. मग ह्यांना विचारलं मी किती रुपये, तर ह्यांनी मला सांगताना 1200 रुपये सांगितलं. परत 1000वर आली, तर मी फायनली 800 रुपयेमध्ये आलो. मला काय वाटलं माहिती आहे का, की आता आपल्याला काय एक तास भरले झालं, 2-3 तास म्हणते ते, पण तासात आणते आपल्याला माघारी आपण गणलोय असं वाटलं मला. पण इथलं एक मला विशेष वाटलं बघा, गंडवलं नाही अजिबात. उलट ह्यांनी मला रेस्टॉरंटमध्ये नेलं, पदरचा चहा पाजला मला मित्रांनो ह्यांनीच. आणि जवळपास 3 तास ह्यांनी मला फिरवलं, चांगल्या चांगल्या पॉईंटला नेलं. ते मला जातानाच म्हणलं होतं बोटमध्ये बसताना की तुला वाटलं आम्ही गंडवल एकटं काय नाही. पण एवढी मोठी बोट आता जवळपास बघा, ह्या बोटमध्ये आपण बघू शकताय 10 ते 15 जणांची जागा आहे बघा. आणि ह्या बोटमध्ये 3 तास झालं मी एकटाच फिरतोय बघा एकदम. म्हणजे असा कुठला पॉईंट ह्यांनी सोडला नाही की मला ते गाव जे होतं का नाही, प्रत्येक घरासमोर एक बोट होती बघा. त्या गावाचं एक विशेष आहे बघा, तिकडं बस पण नाही आणि त्यांच्या टू व्हीलर पण नाही जास्त. ते एकदम म्हणजे असं प्रत्येक घरासमोर आपलं टू व्हीलर कसं आपण गावात घेतो आपल्या इकडे, तसं त्यांनी प्रत्येक घरासमोर एक बोट घेतली आहे बघा. आणि काय नाही आपलं हे पैशाचं काय वाटलं नाही बघा. 800 रुपयेमध्ये मला अकलूजवरनं इकडं आल्यावर असं वाटलं की आपलं पैसे वाया गेले नाही, तर आपण जे ठरवलं होतं ते आपण आता काय म्हणते त्याला एकदम आनंदात आपण पूर्ण असं एन्जॉय केला आहे आजचा दिवस. आणि स्क्रिप्ट वगैरे काय मित्रांनो आपल्याला काय तसं जमत नाही. ChatGPT टाकून स्क्रिप्ट वाचा मग बोला, काय जे आहे ते मी बोललो आहे बघा सगळं एकदम जसं मला जमतं तसं मी बोललो बघा. कारण या आपला पहिला व्हिडिओ, आपण ह्याच्या अगोदर कधी व्हिडिओवर केला नाही, आपण कधी कॅमेरासमोर बोललो पण नाही. कॅमेराचा एक विशेष आहे बघा, कॅमेरासमोर बोलताना इतकी लाज वाटते ना, काय बोलावं तेच कळत नाही. चला आता आपला रस्ता पण आता फायनली आपण आता एक 100 मीटर अंतरावर असेल बघा. तेव्हा आपलं दिसतेच बघा, ती लोकेशन आहे आपलं पुढचं झाडापाशी. ह्या लोकेशनला आपल्याला जायचं येतं. आता झाला इथनं प्रवास, इथनं 60 किलोमीटर आपलं आता गाडी चालवायची. 60 किलोमीटरनं आपण आता आपल्या रूमवर जाऊ आता. आणि तिथनं संध्याकाळ तिथलं जी बाजार भरतो केरळचा, तो कसा आहे ती तुम्हाला दाखवतो मी. आणि सकाळी आपण जमलं तर अजून एका दुसऱ्या राईडला जाऊ आपण. LFP मैत्र आलो आहे आपण. पदर तिथनं गाडी घेतली असते तुम्ही तर जवळपास 1,500-2 हजार रुपये तुम्हाला त्या प्याजू गाडी, आपल्या प्याजू गाड्यातले चालतं आहे बघा, आपेच्या प्याजू गाड्याला चालतं आहे. त्या 1,500-2 हजार रुपये मला सांगितलं. स्कूटीवर मी आलो बघा मित्रांनो. 500 रुपये, 500 ते 600 रुपये येतील माझा एक्स्ट्रा टाईम आणि एक्स्ट्रा किलोमीटर पण आता भरेल. त्यामुळे काय 200-300 रुपये जास्त धरा तिथं. आता 600-700 रुपयेमध्ये मी इथं आलो, थांबत आलो एकदम बघा. आणि 700-800 रुपये, 800 रुपये इथलं माझं गेलं बघा असं टोटल. त्यामुळे काय नाही, आपली ट्रिप एकदम बजेटमध्येच आहे मित्रांनो. नाहीतर तुम्ही आलाय अकलूजवरून एवढ्या लांब 1,500 किलोमीटर आणि 2-3 विचार करून इथं बोटमध्ये पण बसला नाही, काहीच नाही. उलट बोटमध्ये माझा तर विचार होता असा की जाऊन फक्त दाखवायचं बोट अशा आहे तशा आहे त्या. पण बघितलं असं वाटलं की जाऊ द्या म्हणलं आपलं बोटमध्ये बसून येऊ. गंड तर गंडलं काय आता एवढं यायला, पण अजिबात गंडवी तर अजिबात चालत नाही मित्रांनो. जाताना त्यानं कसल्या भाषेत शपथ घेतली काय माहीत, असा गाळ्याला हात लावून एकदम म्हणजे म्हणला तुला काय गंडवत नाही, तुला नेतो बरोबर मी. आता बघा ही आपला पुढचा जी पॉईंट आहे आपला, तिथपर आता आपली स्टॉप आहे. तर पुढं तिथं बोट चालली ना, तिथं आता आपला स्टॉप आहे. तिथं आपली स्कूटी लावली. आता आपली स्कूटी घ्यायची आणि जायचं निघायचं बघा आता. कारण एकदम भारी म्हणजे असं एकदम म्हटलं ना ही मला वाटतंय ही स्टेशन आहे बघा ह्यांचं. पूर्ण अशा इथनं पूर्ण भाग आहे ना, ही पूर्ण इथं हाऊस बोट लावलं बघा. इथं कोचची इथनं 62.5 किलोमीटर आहे मित्रांनो इथनं. आणि इथं टर्मिनल आहे बघा हे कुठलं तर काय याचं म्हणजे हां बघा हीच आहे बघा ह्यांचं स्टेशन, बोटचं स्टेशन आहे बघा. इथनं जात्या गाड्या सगळ्या पूर्ण. आणि बघा इथं जर का कपल आपले वगैरे लग्न वगैरे झालेले कपल वगैरे असले तर त्यांच्यासाठी बघा हे रूम आहेत. फक्त कपलला देते वाटतं रूम. मी यांना विचारलं आता, फक्त कपलसाठी रूम आहेत हे. आणि जास्त करून कपल देते ते बघा. आणि बऱ्यापैकी फॉरेनर जास्त आहे ते बघा इथं. फॉरेनरचं इथं लय क्रेज आहे बघा इकडं. आपल्या भागातली कमी आहे ती. आता इथं माझा एक प्रॉब्लेम झाला बघा, ह्या ड्रायव्हरला आपल्या ह्याला हिंदी पण येत नाही, फक्त मल्याळममध्ये बोलतोय. पण त्यांना थोडी भाषा आपली समजते हावभावावरनं. त्यामुळं लँग्वेजचा प्रॉब्लेम मात्र जास्त आहे बघा इथं. मी इथं इथपर्यंत येऊच तर मी 10 जणांना पत्ता विचारला. मी आपण आलतो बरोबर, पण काय पत्ता कुणी मला इथं जास्त म्हणजे व्यवस्थित सांगितलं नाही. त्यांच्या भाषेतच बोलायची. इथं मराठी म्हणलं तर जरा थोडी हे आहे ती बघा. मराठी म्हणलं की जरा थोडं काय म्हणतात त्याला चांगलं बोलते ते. महाराष्ट्राचं आहे म्हणलं जरा त्यांना कळतंय ती. मग घेते ते बघा पुण्याचं नाव, मुंबईचं नाव, तिथं असं आहे तसं आहे. चांगलं आपल्या संग बोलतं ते मराठी म्हणलं की. आता बाई आपलं लोकेशन आलं आहे आता इथं.